गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना ठाणेकरांना करावा लागत आहे। ठाण्यातील नाशिक हायवे असेल या महामार्ग मुंबई ठिकाणी जाणारा असेल, या ठिकाणी पीक आवर्सच्या वेळेस सकाळी कामावर जाताना आणि कामावर सुटताना देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना ठाणेकरांना करावं लागतं। त्या संदर्भात आता मनसेने देखील आता पाऊल उचललं आहे। मनसे येत्या 15 तारखेला म्हणजे सोमवारी मोठ्या प्रमाणात 3 हातनाका वाहतूक विभागाच्या शाखेच्या बाहेरच मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडणार आहे। गेल्या काही दिवसापासून ठाणेकरांना होणारा त्रास जो जाणवत आहे त्या अनुषंगाने अनेक तक्रारी जे आहेत मनसेकडे देखील आल्या आहेत। त्यामुळे मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी जाब विचारण्यासाठी वाहतूक विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर सर्वांना आवाहन केलेलं आहे की सर्वांनी एकत्र जमावे आणि याच ठिकाणी आंदोलन छेडण्याचा देखील इशारा दिलेला आहे। वाहतूक कोंडीला जबाबदार कोण असा सवाल करत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता मनसेच्या वतीने या वाहतूक विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन छेडणार आहे। त्यामुळे नक्कीच गेल्या काही दिवसापासून पावसाळ्याच्या पूर्वी असेल या गणेशोत्सवाच्या पूर्वी देखील अनेक रस्त्याची कामं करण्यासाठी जे ते या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील या जिल्हाधिकारी असेल महानगरपालिका असेल यांनी आदेश दिले होते यांना की लवकरात लवकर ही रस्त्याची कामं असतील या जी कामं आहेत मेट्रोची असेल आसपासचे सर्व्हिस रोड असतील ही देखील पूर्ण करावी। मात्र काही प्रमाणात पाहायला गेलं तर ही कामं अर्धवट आहेत। त्यामुळे नक्की त्याचा फटका जो येतो वाहतूक कोंडीवरती बसत असतो। सकाळी कामावरती जात असताना या घोडबंदर भागात देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागतो। काल देखील घोडबंदर च्या रहिवाशांनी रस्त्यावरती उतरून या ठिकाणी आंदोलन छेडलं होतं, साखळी आंदोलन करण्यात आलं होतं। त्यामुळे नक्कीच वाहतूक कोंडीचा सामना आता कशाप्रकारे या ठिकाणी सोडवणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार। मात्र सध्या तरी वाहतूक विभागाच्या बाहेर येत्या 15 तारखेला सोमवारी मोठ्या प्रमाणात मनसेच्या वतीने जन आंदोलन छेडलं जाणार आहे आणि या संदर्भात आता वाहतूक विभाग कशा प्रकारचं पाऊल उचलतं हे देखील पाहणं गरजेचं राहणार। मात्र येणाऱ्या काळात रस्ते असतील सिग्नल असेल अनेक ठिकाणची अर्धवट झालेली कामं ही देखील कशाप्रकारे पूर्ण होतील हे देखील पाहणं तितकंसं महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुरा TV9 मराठी ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।